मकर राशी 27 ते 31 डिसेंबर एक गुप्त गोड बातमी कळणार. अत्यंत प्रिय आणि श्रद्धावान भाविकांना तुमच्या आयुष्यात आनंदाचा नवा सुगंध आणि भाग्योदयाचा लख प्रकाश घेऊन येणाऱ्या या अत्यंत विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजचा हा क्षण तुमच्या सर्वांच्या आयुष्यातील एक अत्यंत ऐतिहासिक वळणबिंदू ठरणार आहे. कारण साक्षात नशिबाची सूत्र आता मकर राशीच्या बाजूने अत्यंत वेगाने फिरू लागले आहेत. 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर या 5 दिवसांच्या कालावधीत तुमच्या आयुष्यात एक अशी गुप्त आणि अत्यंत गोड बातमी मिळणार आहे, जिची तुम्ही अनेक वर्षापासून, कदाचित अनेक पिढ्यांपासून आतुरतेने वाट पाहत होतात. ही बातमी तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा, त्रासाचा आणि संघर्षाचा अंधार कायमचा मिटवून टाकेल. पुढे जाण्याआधी जर तुम्हाला खरोखरच असे वाटत असेल की तुमच्या प्रामाणिक कष्टाचे, घामाचे आणि सोसलेल्या अनंत वेदनांचे फळ आता तुम्हाला मिळालेच पाहिजे, त्यासाठी आपल्या या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या हाईप बटनावर नक्की क्लिक करा, जेणेकरून हा शुभ संदेश आणि ही दैवी ऊर्जा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचेल आणि तुमच्या या निष्ठेचे फळ तुम्हाला त्वरित प्राप्त होईल. मकर राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, मला पूर्ण जाणीव आहे की गेल्या अनेक काळापासून तुम्ही कोणत्या भीषण मानसिक, कौटुंबिक आणि भावनिक संघर्षातून जात आहात. तुमचे व्यक्तिमत्व हे पर्वतासारखे खंबीर आणि स्थिर असले तरी गेल्या काही महिन्यात तुमच्या मनाच्या कोपऱ्यात अनेक संकटांची वादळे भुंगावत आहेत. तुमच्या मनात सतत एक अनामिक भीती, अस्वस्थता आणि भविष्याबद्दलची एक मोठी टांगती तलवार घर करून बसले आहे. तुम्हाला अनेकदा असे वाटले असेल की आपण जगासाठी, समाजासाठी आणि आपल्या रक्ताच्या माणसांसाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले, पण त्या बदल्यात आपल्याला काय मिळाले? फक्त उपेक्षा, मानसिक छळ, लोकांचे विकारी टोमणे आणि भीषण एकटेपणा. तुमच्या आयुष्यात सध्या अशा अनेक समस्यांनी गिळखा घातला आहे, ज्याचे उत्तर तुम्हाला कोणत्याच माणसाकडे किंवा पुस्तकात सापडत नाहीये. कधी स्वतःच्या घरात परकेपणाची जाणीव होते, तर कधी रक्ताच्या नात्यांमधील तो हृदयाद्रावक दुरावा, ज्याने तुमच्या स्वाभिमानी मनाचे अक्षरशः हजारो तुकडे केले आहेत. मुलांच्या भविष्याची सततची चिंता, घरातील रोजच्या कटकटी, जोडीदाराशी असणारे मतभेद आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या साध्या हक्कासाठी चाललेली ही जी रोजची जीवघेणी धडपड आहे, ती आता कायमची थांबण्याची वेळ आली आहे. मकर राशी ही मुळातच अत्यंत कष्टाळू, शिस्तप्रिय आणि शोषित मानली जाते, पण आता तुमच्या या थकलेल्या आत्म्याला नवसंजीवनी देण्याची वेळ साक्षात विधात्याने ठरवली आहे. निसर्ग आणि ग्रहांची स्थिती आता तुमच्या बाजूने अत्यंत सकारात्मक कॉल देत आहे. तुमच्या आयुष्यात अशा अनेक सुप्त वेदना असतील, ज्या तुम्ही उघड्या डोळ्यांनी कोणासमोरही मांडू शकत नाही. कधी कधी रात्रीच्या किर्र शांततेत, जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपलेले असते, तेव्हा तुम्ही उशीर तोंड खुपसून मुसमुसत रडला असाल. स्वतःच्या नशिबाला आणि देवाला जाब विचारायला असेल, पण तरीही तुम्ही सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर एक हसरे मुखवटा ठेवून जगासमोर पुन्हा त्याच जिद्दीने, खंबीरपणे उभे राहतात. हे जे तुमचे अपार धैर्य आहे, ही जी तुमची न संपणारी चिकाटी आहे, तीच तुमची खरी ताकद आहे. मकर राशीच्या प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवावे की ईश्वराच्या दरबारात तुमच्या प्रत्येक कष्टाची, तुमच्या प्रत्येक अत्यंत बारकाईने नोंद घेतली गेली आहे. सर्व मार्ग बंद वाटते, हा स्वामी एक असा गुप्त मार्ग उघडून देतात, ज्याचे आपण कधी कल्पनेतही विचार केलेला नसतो. आणि तोच चमत्कारी मार्ग आता 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान तुमच्यासाठी पूर्णपणे मोकळा होणार आहे. तर गोड बातमी तुमच्या कानावर पडताच तुमच्या आयुष्यातील सर्व कष्टाचे सार्थक झाल्याची जाणीव तुम्हाला होईल. मकर राशीच्या जातकांसाठी ग्रहांची ही हालचाल एका मोठ्या युगांतराचे संकेत देत आहे. तुमचा राशी स्वामी साक्षात शनिदेव असून तो सध्या स्वतःच्याच कुंभ राशीत भ्रमण करत आहे. शनीची 7.5 सुरू असली तरी 27 डिसेंबरपासून ग्रहांची अशी एक दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे की तुमच्या प्रगल्भ बुद्धीचा आणि नशिबाचा योग्य मिलाप होईल. या 5 दिवसात घडणारा पहिला मोठा बदल तुमच्या मानसिक शक्तीमध्ये असेल. जो निर्णय आणि जी सततची भीती तुम्हाला मागे घेत होती, ती आता गळून पडेल. तुमची राशी ही पृथ्वी तत्वाची राशी आहे, त्यामुळे तुमचे विचार खूप खोल आणि वास्तववादी असतात.
पण आता या विचारांना एक योग्य दिशा आणि भरारी मिळेल. ग्रहांचे हे शुभ ब्रह्मण तुमच्या मार्गातील सर्व अदृश्य अडथळे, जसे की करणी बाधा, लोकांची नजर किंवा घरातील वास्तुदोष, या सर्वांचा प्रभाव कमी करेल. ज्या लोकांनी तुम्हाला आजवर तुच्छ लेखलं, जे लोक तुमच्या पडत्या काळात तुमची मस्करी करत होते, तेच लोक आता तुमच्या संयमाकडे बघून थक्क होतील. हा काळ तुमच्यासाठी न्यायाचा काळ आहे. जर तुम्हाला या बदलावर आणि स्वामींच्या कृपेवर मनापासून विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आता तुमच्या आयुष्यात तो मोठा चमत्कार घडणार आहे. कधी कधी आपल्याला असे वाटते की या विशाल जगात आपण खूप एकटे पडलो आहोत. आपल्याला समजून घेणारे कोणीच नाही. आपली खरी किंमत कोणालाच नाही. पण माझ्या प्रिय मैत्रिणींनो, तुमच्यासोबत तुमचे आराध्य दैवत सावलीसारखे प्रत्येक संकटात खंबीरपणे उभे असते. तुमच्या अंतर्मनातील जे शुद्ध आणि सात्विक श्रद्धा आहे, तीच तुमची खरी ढाल आहे. या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये तुमच्या आराध्य देवाचे नाव लिहून तुम्ही ही आध्यात्मिक शक्ती अधिक मजबूत करत आहात. विसरू नका आपले चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला हाईप देखील करणे. ही एक केवळ तांत्रिक कृती नसून ती तुमची ईश्वरप्रती असलेली भक्ती आहे. मकर राशीच्या प्रिय मित्रांसाठी हे वर्षाचे शेवटचे 5 दिवस म्हणजे साक्षात नशिबाचा कायापालट करणारे दिवस आहेत. तुमच्या प्रगतीच्या मार्गातील प्रत्येक काळाकुट्ट अडथळा आता देवाच्या कृपेने दूर होणार आहे. तुमच्या मनातील जी दीर्घकालीन अस्वस्थता आहे, जी टोचणे तुम्हाला सतत लागलेली असते की आपले चांगले दिवस कधी येणार, ते आता पूर्णपणे शांत होणार आहे. तुम्ही ज्या एका सुखासाठी वर्षानुवर्ष आसुसलेले होतात, जे साधे समाधान मिळवण्यासाठी तुम्ही पराकोटीचे कष्ट केले, ती गुप्त गोड बातमी आता प्रत्यक्ष स्वरूपात तुमच्या समोर येणार आहे. ती बातमी काहीही असू शकते. कदाचित एखादा जुना कोर्टाचा निकाल असू शकतो, तुमच्या बाजूने तो निकाल लागणे असू शकते, कुटुंबातील कोणाचे तरी लग्न ठरवून आनंदी बातमी येणे, किंवा तुमच्या मुलांनी मिळवलेले एखादे मोठे यश, ज्याची तुम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती. विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा आता तुमच्या पाठीशी हिमालय बनून उभी आहे. मकर राशीच्या व्यक्तींना कधीच कोणाचे हित करणे माहीत नसते. ते नेहमी सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने उभे राहते आणि म्हणूनच निसर्गाचा तुमच्यासाठी धावून आता निसर्ग आला आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने स्वामींचे नाव घेता, तेव्हा तुमच्या सभोवतालचे एक दैवी सुरक्षा कवच तयार होते, जे जगातील कोणत्याही नकारात्मक शक्तीला तुमच्याजवळ येऊ देत नाही. या वर्षाच्या अखेरीस होणारे ग्रहांचे बदल, विशेषतः गुरुची दृष्टी आणि शनीचे पाठबळ, हे स्पष्टपणे दर्शवतात की तुमच्या राशीतील पीडादायक काळ आता कायमचा संपुष्टात येईल. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.